या मुलाला त्वरित फाशी दिली गेली पाहिजे असं अनेक जणांचं मत येत आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली। गावातील कन्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला। त्यानंतर संबंधित तरुणाने पीडितेचे अश्लील व्हिडिओ शूट केले, पण व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली। एवढंच नाही तर हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची उघड धमकी दिली। तो तरुण इथवरच न थांबला, त्याने माझ्या मित्रांसोबतही संबंध ठेव असं सांगितले होते। या त्रासाला कंटाळून त्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातच आपली जीवनयात्रा संपवली। या संवेदनशील घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचं ग्रामस्थ म्हणाले। अखेर ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या मागणीने जोर धरला। त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊनही नराधमांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नव्हता। ग्रामस्थांनीच ऐकून 4 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यापैकी इतर 2 जण फरार असल्याची माहिती समोर आली। संबंधित तरुण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती वृत्तमाध्यमातून दिलेली आहे। तसेच त्यांच्या मागे कोणीतरी राजकीय वर्दहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ग्रामस्थ पोलिसांवर चांगले संतापले आहेत। दरम्यान याच प्रकरणात अल्पवयीन तरुणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आत्महत्या केलेली पीडित अल्पवयीन मुलगी एक चांगली क्रीडापटू होती। तिचे इंडियन आर्मीत जाण्याचे स्वप्न होते, मात्र तिच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं। त्यामुळे अशा लोकांना खरं तर त्वरित फाशी दिली गेली पाहिजे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।